नमस्कार. सांख्यिकी या घटकातील सराव संच 55 आज अभ्यासणार आहोत. सराव संच 54 मध्ये आपण सरासरी या घटकाची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. सरासरी म्हणजे काय असते तर आपल्याला जे आहे एखादा टास्क दिलेला असतो तर त्या टास्क विषयी जे आहे आपल्याला मध्यमान काढणे म्हणजे सरासरी असते. आपण व्यवस्थित सराव संच 54 मध्ये बघितलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया सराव संच 54 अभ्यासा. आज आपण बघणार आहोत वारंवारता वितरण सारणी. त्यालाच इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असे म्हणतात. कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक जे आहे अनेक वेळा येतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्याला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात. अशा वेळी वारंवारता सारणी तयार करतात. या सारणीमध्ये प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा व वारंवारता असे 3 स्तंभ असतात. आपण बघू शकता. उदाहरणावरून आपण समजून घेऊया की या ठिकाणी जे आहे उदाहरण दिलेलं आहे. एका वर्गातील काही मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये दिलेले आहे. त्यावरून वारंवारता सारणी कशी तयार करतात ते आपण पाहूया. मग इथे संख्या दिलेल्या आहेत. तर संख्या ह्या 1 पासून जे आहे याच्यात सर्वात मोठा अंक आपल्याला 6 हा दिसतो. मग प्राप्तांकामध्ये जे आहे एक अंक 1 पासून ते 6 पर्यंत लिहिलेला आहे. मग जे आहे तर 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तर तेवढ्या वेळा जे आहे आपल्याला ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहेत. जसं की या ठिकाणी 1 आणि 1 किती वेळा आलेला आहे तर 2 वेळा आलेला आहे. म्हणून आपण ताळ्याच्या खुणा किती देणार तर 2 आणि वारंवारता किती लिहिणार तर 2. 2 हा अंक किती वेळा आलेला आहे तर या संपूर्ण माहितीमध्ये जे आहे 2 एक वेळा आलेला आहे. म्हणून ताळ्याची खूण आपण एकदा दिली आहे आणि वारंवारता सुद्धा एकदा दिलेली आहे. नंतर 3 हा अंक जो आहे 2 वेळा आलेला आहे. म्हणून 2 ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहे. वारंवारता मध्ये 2 हा अंक लिहिलेला आहे. आता चौथ्यामध्ये 4 हा अंक जो आहे तो कितीदा आलेला आहे म्हणजे हे चिन्ह दिलेलं आहे. तर 4 हा अंक जो आहे तो 1 2 3 4 आणि 5. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 4 खुणांपर्यंतच्या खुणा ज्या आहे आपल्याला सलग 4 रेषा ओढायच्या आहेत. 5वी खूण जर करायची असेल तर त्याला जे आहे आपल्याला क्रॉस करावं लागेल, थोडंसं तिरकस ओढावं लागेल. त्यामुळे ताळ्यांच्या एकूण खुणा मोजणे जे आहे सोपं होईल. म्हणजे एक 5चा गट तयार होईल. एवढंच सोपं हे आहे. तर प्रत्येक संख्येसमोरील ताळ्याच्या एकूण खुणांची संख्या मोजून तिला वारंवारता म्हणतात. तिसऱ्या स्तंभात वारंवारता आपल्याला लिहायची आहे. आपण बघू शकतो की तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला वारंवारता लिहायची आहे. शेवटी सर्व वारंवारतांची बेरीज करतात. ती n या अक्षराने दर्शवतात. म्हणजे बघा n हा अक्षर कशाला काय दर्शवतो तर सर्व वारंवारतेचे बेरीज दर्शवतो. ही बेरीज एकूण प्राप्तांका इतकीच असते असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता प्राप्तांक मोजताना जी संख्या मोजली ती लक्षात ठेवायच्यासाठी काय करायचं, आपण पेन्सिल घ्यायची आणि जी संख्या मोजल्या गेलेली आहे त्या संख्येला असं काट मारायचं. म्हणजे ती संख्या मोजली गेलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. समजलं. आता जे आहे आपण सराव संच 55 अभ्यासणार आहोत. तर सराव संच 55 मध्ये जे आहे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर आता आपल्याला सारणी जी आहे सारणीमध्ये 3 स्तंभ द्यायचे आहे. माहिती कशाची दिलेली आहे याच्यामध्ये उंचीची. मग पहिल्यांदा द्यायची आहे उंची सेंटीमीटरमध्ये. नंतरचे 2 स्तंभ जे आहे ते आपल्याला जसे ॲज इट इज प्रत्येक उदाहरणामध्ये लिहायचे आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये ताळ्याच्या खुणा आणि तिसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता. तर या ठिकाणी जे आहे तर 131 पासून ते मोठा अंक जो आहे सगळ्यात 140 हा मोठा अंक आपल्याला दिसतो. मग आपण जे आहे 131 पासून ते 140 पर्यंत जे आहे सलग उंचीच्या स्तंभामध्ये आपण लिहून घेऊया. मग 131 हा अंक किती वेळा आलेला आहे ते अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी जे आहे 1 2 आणि 3 या ठिकाणी म्हणून आपण 3 ताळ्याच्या खुणा 3 खुणा करणार आहोत उभ्या खुणा आणि वारंवारता 3 हा अंक देणार आहोत. आता 132 जो आहे तर 1
2 आणि 3 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याला सुद्धा 3 ताळ्याच्या खुणा देणार आहोत आणि वारंवारता 3 लिहिणार आहोत. 133 हा 5 वेळा आलेला आहे, म्हणून आपण जे आहे 4 उभ्या रेषा आणि 1 तिरकस रेष ओढणार आहोत, म्हणजे तो 5चा गट तयार झालेला आहे. आणि नंतर 5 हा वारंवारतेमध्ये अंक लिहिणार आहोत. तर 134 हा जो आहे अंक तर 3 वेळा आलेला आहे, म्हणून 3 ताळ्याच्या खुणा देणार आहोत आणि वारंवारतामध्ये 3 हा अंक लिहिणार आहोत. ओके. आता याचप्रमाणे 135 हा 3 वेळा आलेला आहे, म्हणून 3 ताळ्याच्या खुणा द्यायच्या, वारंवारतामध्ये 3 हा अंक लिहायचा. 136 जो आहे तो 2 वेळा आलेला आहे, म्हणून ताळ्याच्या खुणा किती देणार? बरोबर 2 देणार आणि वारंवारतामध्ये सुद्धा 2 लिहिणार. 137 जो आहे तो 2 वेळा आलेला आहे, म्हणून ताळ्याच्या खुणा 2 देणार आणि वारंवारता सुद्धा 2. 138 जो आहे 1 वेळा आलेला आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता 137 एकच वेळा आलेला आहे, म्हणून तो आपण जो आहे तर एकच वेळा लिहिणार आहोत आणि वारंवारतामध्ये 1 अंक. 139 3 वेळा आलेला आहे, म्हणून 3 ताळ्याच्या खुणा आणि वारंवारतामध्ये 3 हा अंक लिहिणार आहोत. 140 जो आहे तो 5 वेळा आलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी 1 नंतर 2 नंतर 3 4 आणि या ठिकाणी 5. तर असं जे आहे तुम्ही समजून घ्या आणि आपले उदाहरणं स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा पहिल्यांदा संपूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि स्वतः हा जो आहे सराव संच 55 सोडवा. तर आपण इथे जे आहे वारंवारतामध्ये 5 लिहिणार आहोत आणि आता या वारंवारतेची सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. तर बेरीज आपली जी आहे या अक्षराने दर्शवायची आहे आणि त्याची बेरीज जी आहे ती 30 येणार. 3 3 आणि 3 6 6 आणि 5 11 11 आणि 6 जे आहे 17 18 19 20 21 22 23 24 25 25 अधिक 5 30 आली. ठीक आहे. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. तर एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिलेली आहे, त्यावरून वारंवारता सारणी आपल्याला तयार करायची आहे. तर मग जे आहे आपल्याला याच्यातील सगळ्यात लहान अंक पहिल्यांदा शोधायचा आहे. तर सगळ्यात लहान अंक कोणता आहे? तर मला तर इथे 1 दिसतोय, बरोबर आहे. म्हणून जे आहे आपण पहिल्यांदा 1 लिहिणार आहोत. नंतर सगळ्यात मोठा अंक आपल्याला 5 दिसतोय. नंतर जे आहे आपण 2 लिहिणार. 2 3 4 आणि या ठिकाणी जे आहे मोठा अंक 5 आहे, बरोबर. आता आपल्याला पेन्सिलचा उपयोग करून जे आहे ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहे. मग 1 अंक बघा पहिल्या याच्यामध्ये जे आहे 1 अंक 1 आलेला आहे, म्हणून ताळ्याच्या खुणा आपण 1 देणार आहोत आणि वारंवारता किती देणार आहोत? तर वारंवारता सुद्धा 1 देणार आहोत. ओके, समजलं तुम्हाला? आता जे आहे 2 आपण बघूया की 2 किती वेळा आलेला आहे. तर 2 या ठिकाणी जे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 वेळा आलेला आहे, बरोबर आहे. मग आपण 13 कसं लिहायचं? तर पहिल्यांदा आपण 4 रेषा ओढून घेऊया. 1 2 3 4 आणि नंतर तिरकस म्हणजे हे 5चा गट तयार झाला. 1 2 3 4 आणि तिरकस रेष 1 2 3. तर वारंवारतामध्ये 13 लिहिणार आहोत आणि 3 अंक जे आहे तर 3 अंक बघणार आहोत आता किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा सुटलेला 11 12 13 14 15 16 वेळा आलेला आहे. म्हणून जे आहे आपण 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि नंतर जे आहे 16 15 झाले ना. आता तर 1 ताळ्याची खूण आणि या ठिकाणी वारंवारता 16 लिहिणार आहोत. तर 4 हा अंक बघूया.
तर 4 अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर 4 हा अंक 13 वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 चा एक गट 1 2 3 4 5 आणि 1 2 3 आणि या ठिकाणी वारंवारता लिहिणार 13. आता 5 हा अंक किती वेळा आलेला आहे तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि 7 1 2 3 4 5 1 2 2 सुट्ट्या खुणा आणि वारंवारता 7 लिहिणार. तर सर्वांची जर आपण बेरीज केली तर 4 10 13 13 आणि 7 20 20शी 0 हातचे आले 2. इथे छोटेसे लिहायचे 2 आणि 1 3 4 5 आणि n या अक्षराने जे आहे आपल्याला वारंवारता दर्शवायची आहे. ठीक आहे. 50. मग आता जे आहे आपल्याला तिसरं उदाहरण सोडवायचं आहे की एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. या ठिकाणी जे आहे आपल्याला वारंवारता सारणी मध्ये पहिला अंक आपल्याला छोटा अंक 1 दिसतोय, नंतर मोठा अंक जो आहे तो 6 दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहायचं आहे, पहिल्या ज्या स्तंभामध्ये वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्या, नंतर ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. तर आपण आपले अंक लिहून घेऊया. पहिल्यांदा 1 2 3 4 5 आणि 6. आता 1 हा किती वेळा अंक आलेला आहे ते बघूया. तर 1 हा अंक 1 आणि 2 वेळा. ओके. तर आता आपण ताळ्याच्या खुणा किती करणार आहोत, 2. वारंवारतामध्ये काय लिहिणार आहोत, 2. 2 किती वेळा आलेला आहे, 1 2 3 4 5 6 7 8. 2 आलेला आहे 8 वेळा. मग आपल्याला 1 2 3 4 आणि 5 6 7 8 वारंवारतामध्ये 8 लिहायचं आहे. 3 हा अंक किती वेळा आलेला आहे तो बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 वेळा आलेला आहे. आता 13 हा अंक कसा लिहायचा तुम्हाला माहिती आहे. ताळ्याच्या खुणा कशा द्यायचा आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर 5चा एक गट आणि 5चा एक गट आणि 3 ताळ्याच्या खुणा आणि इथे 13. तर 4 हा अंक बघूया. तर 4 हा अंक जो आहे 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटी हा 8. 1 2 3 4 आणि 5 6 7 8 8. नंतर 5 हा अंक किती वेळा आलेला आहे, 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5. तर 5 हा अंक जे आहे 5 वेळा आलेला आहे म्हणून आपल्याला 5 ताळ्याच्या खुणा करायच्या. 1 2 3 4 आणि तिरकसरेस म्हणजे 5 झालेला आहे. आणि या ठिकाणी 5 अंक लिहिणार आहोत. 6 अंक मोजूया किती वेळा. आता उरलेला जो आहे 6 अंक असेल. 1 2 3 4. तर 6 अंक जो आहे तो 4 वेळा आलेला आहे म्हणून जे आहे आपण 4 ताळ्याच्या खुणा लिहिणार आहोत आणि या ठिकाणी 4 अंक. मग खाली आपल्याला काय लिहायचं आहे तर यांची वारंवारता आपल्याला यांनी दर्शवायची आहे. म्हणजे बेरीज जी आहे करायची आहे आपल्याला. 8 आणि 2 10 13 13 आणि 8 जे आहे 21 21 आणि 5 26
26 आणि 4 तर किती होतात, तर 30 आणि या ठिकाणी 3 आणि 1 4, n बरोबर 40. ओके. आणि व्यवस्थित याला बॉक्स करून आपलं उत्तर जे आहे एकदम छान पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. चौथं आणि शेवटचं उदाहरण बघू शकतो, जे अगदी सोपं आहे की एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता 3 स्तंभ तयार करायचे आहे आपल्याला आणि जे आहे पहिल्या स्तंभामध्ये पोळ्यांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे. नंतर ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. तर या ठिकाणी जो आहे सर्वात लहान अंक आपल्याला शोधायचा आहे, तो आपल्याला दिसतोय 2, कारण की या ठिकाणी कुठेही आपल्याला 1 हा अंक दिसत नाही. मग आपल्याला जो आहे पहिला अंक आपल्याला लिहायचा आहे, तर 2 किती वेळा आलेला आहे तर आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ते राहिलेला 9. त्या खुणामध्ये आपण 9 खुणा करणार आहोत. 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि वारंवारता 9. नंतर हा 3 अंक दिसतोय आपल्याला, तर 3 लिहायचा आहे. 3 अंक किती वेळा आलेला आहे ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर 10 वेळा आलेला आहे. ताळ्याच्या खुणा मग 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि वारंवारता 10. नंतर 4 हा अंक दिसतोय आपल्याला, तर 4 अंक लिहायचा आहे. 4 अंक मोजूया किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा आलेला आहे. तर मग आपण ताळ्याच्या खुणा देणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 वारंवारता 8 अंक लिहिणार आहोत. 5 आहे का तर हो 5 पण आहे. मग 5 अंक किती वेळा आलेला आहे तर 1 2 3 तर 3 वेळा आलेला आहे. म्हणून 5च्या याच्यामध्ये 3 ताळ्याच्या खुणा देणार आहोत आणि अंक लिहिणार आहोत 3. आता याची सर्वांची वारंवारतेची बेरीज कोणत्या अक्षराने दर्शवायची आपल्याला, n या अक्षराने. मग 9 आणि 8 17 17 आणि 3 जे आहे 20 होते. 20 आणि या ठिकाणी 2 आणि 1 3 30. तर यांची वारंवारता जी आहे आलेली आहे आपल्याकडे 30. धन्यवाद.